हे आहे तासगाव चमन समूहाचे ऑफिशियली यूट्यूब चॅनल. द्राक्ष बागेसंबंधी वेगवेगळ्या प्रकारची योग्य माहिती मिळण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या तालुका वाईज व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी या नंबरवरती मेसेज करा 70 20 28 80 15. तासगाव चमन द्राक्ष समूहाच्या वतीने मी वैभव कुमार जाधव सरांचे सहर्ष स्वागत करतो. थँक्यू सर. तसेच महाराष्ट्रभर प्रचलित असलेल्या आयडियल कंपनीच्या मार्फत वेळोवेळी सर्वांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य तसेच द्राक्ष सल्ला वगैरे सरांमार्फत चालू असतोय. सरांचे विविध प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये. कंपनीचं मोठं काम आहे. तसं तर ओळख करून देण्याची काही वेगळी गरज नाही. आयडियल कंपनीमुळे सरांचं भरपूर ऑलरेडी नेटवर्क आहे. सरांची ओळख करून दिली. 8-5 होत आहेत. माइंडकर सर चालू करायची मीटिंग. चालेल, काय अडचण. थँक्यू सर. माइनकर सर आवाज पोचतो व्यवस्थित? हा, येतोय, एकदम व्यवस्थित येतोय. ओके, ठीक आहे. सर्वप्रथम जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केलेत. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आपल्या सहकार्यामुळेच आजपर्यंतच्या केलेल्या कामामुळे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे एक एक पुरस्कार मिळत जातो. तसंच मलासुद्धा तो पुरस्कार मिळाला, ह्यामध्ये आपला सर्वांचा मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचं, चमन ग्रुपमधील सर्व शेतकरी, माइनकर सर यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या या द्राक्ष तासगाव चमन या ग्रुपमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आणि जो आजचा विषय आहे किंवा आजची जी परिस्थिती द्राक्ष पिकातली जर आपण बघितली तर त्या परिस्थितीमध्ये बरेचसे प्लॉट हे 25 ते 60 दिवसाच्या दरम्यान आलेले दिसून येतात. या ग्रुपमध्ये माझ्या माहितीनुसार सांगली, सोलापूर, त्याचबरोबर नाशिक, नारायणगाव, पुणे, बारामती, त्याचबरोबर काही कर्नाटकच्या बॉर्डरवरती शेतकरी असतील तर त्या परिस्थितीमध्ये काम करत असताना आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काम करतो. त्यावेळेला वेगवेगळ्या विषयावरती चर्चासत्र घेत असतो. तोच एक आपल्याला आजच्या चर्चासत्रामधून सुद्धा ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी माइनकर सरांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. साधारण द्राक्षामध्ये आपण ज्या व्हरायटीवरती काम करतो, मग लांब व्हरायटी असेल, गोल व्हरायटी असेल किंवा कलर व्हरायटीमध्ये काम करत असताना पहिलं आपलं टार्गेट राहतं ते म्हणजे आपण मार्केटिंगसाठी द्राक्ष तयार करत असताना मार्केटिंग लोकल मार्केट असेल, एक्सपोर्ट असेल किंवा बेदाण्यासाठी मार्केट आपण तयार करत असेल तर कोणत्या मार्केटसाठी आपण द्राक्ष तयार करणार आहोत त्या पद्धतीनुसार आपल्याला आपल्या द्राक्षाचं नियोजन करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. साधारण चालू वर्षीचा हंगाम पाहता अगदी सुरुवातीला असं वाटत होतं की सर्व छाटण्या एक सोबत येतील, पण थोडंसं वातावरणाचा अंदाज घेऊन ज्यांचे प्लॉट जास्त असतील तर त्या ठिकाणी विभागून छाटण्या घेण्यात आल्या किंवा काही एरियामध्ये विभागून छाटण्या गेल्या. जरी नाशिक सांगलीचा छाटणीचा टायमिंग जरी एक असेल तरीसुद्धा काही नाशिकच्या एरियातील द्राक्ष ही हार्वेस्टिंग साधारण 130 दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी हार्वेस्टिंग त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतं. त्याबरोबर सांगलीच्या काही भागातली जरी छाटणी लवकर असली किंवा लेट असली तरी काही भागामध्ये कवठेमंकाळ जतसारखा भाग असेल तर या ठिकाणी हार्वेस्टिंग 120 दिवसाच्या दरम्यान होताना आपल्याला दिसून येतं. तर या हार्वेस्टिंग पिरियडचा विचार करता आपल्याला साधारण कोणत्या महिन्यामध्ये आपण छाटणी घेतली त्यानुसार आपल्या कामाचं नियोजनामध्ये थोडा बदल करावा लागेल. ज्यामध्ये 25 ते 60 दिवस हा आजचा सर्वात महत्त्वाची स्टेज आज बऱ्याचशा द्राक्ष बागायतदारांच्या मध्ये दिसून येते. बरेचसे विषय याच्या अगोदरसुद्धा क्लिअर झालेले आहेत, पण तरीसुद्धा या विषयातील माझ्या माहितीनुसार मला आलेले अनुभव मी आजच्या या चर्चासत्रामध्ये शेअर करतो. साधारण 25 ते 60 दिवसाचा विषय जर बघितला तर त्यामध्ये 10-10 दिवसाचे 3 आपण टप्पे करू शकतो. साधारण 25 ते 35 दिवस ही सर्वात महत्त्वाची स्टेज की ज्या लोकांना फ्लावरिंगमध्ये समस्या येत असतील की ज्यामध्ये गळ असेल किंवा कूज असेल, थ्रिप्स असेल किंवा शेंड्याची वाढ अतिरिक्त होणं असेल किंवा शेंड्याची वाढ अजिबातच होत नाही, ह्या ज्या काही समस्या आहेत ह्या फ्लावरिंगच्या अगोदर येणाऱ्या समस्या
ज्यामध्ये आपल्याला त्याचं नियोजन हे 25 ते 35 दिवसामध्ये करावं लागतं। याच्या अगोदरची थोडीशी पार्श्वभूमी मी पहिल्या 25 दिवसापर्यंतची सांगतो, की ज्यामध्ये आज बऱ्याचशा स्टेजमधल्या प्लॉटमध्ये असं दिसून येतं, काही ठिकाणी घड निघत असताना कमजोर घड निघालेले आहेत, काही ठिकाणी अतिशय चांगले घड निघालेले आहेत। एकाच बागेमध्ये कमी जास्त प्रमाणात माल निघालेला आपल्याला दिसून येतो। काही लोकांच्या फेलफूट काढले असतील, त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी पोंग्यामध्ये पाऊस असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट डावणीवरती घडावरती डावणीची समस्या होताना दिसते। त्याचबरोबर काही पानावरती डावणीची समस्या दिसून येते। तर या समस्या ह्या बेसिक जर बघितल्या तर रोगाच्या संदर्भामध्ये पोंग्यामध्ये असणारा पाऊस किंवा जे आपल्या बागेमध्ये डावणी किंवा करप्याचे असणारे अवशेष याच्यामुळे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त होताना दिसून येतो। त्याचबरोबर बदललेल्या वातावरणामुळे हे रोग आपल्याला दिसून येऊ शकतात। साधारण गोळीघडाची समस्या या संदर्भामध्ये बऱ्याचशा चर्चा आपल्या ग्रुपच्या माध्यमातून झालेल्या आहेत, पण तरीसुद्धा जे एप्रिल छाटणीचं काम असेल, त्याचबरोबर जमिनीमधलं जे काम आहे, त्या जमिनीवरती झालेलं काम, झाडामधलं असणारं स्टोरेज, त्याचबरोबर जमिनीतून दिलेले खतांचं नियोजन, पाणी नियोजन या गोष्टीवरती आपल्याला गोळीघडाची समस्या किंवा घड मजबूती होणं ही कामं आपल्याला त्या दरम्यान जर चांगली झाली असतील तर नक्कीच समस्या त्या ठिकाणी कमी करता येते। तर साधारण ही थोडीशी त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी होती। आता 25 ते 35 दिवस हा दिवस का महत्त्वाचे आहेत? कारण 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान आपल्याला सर्वात महत्त्वाचं कॅनोपी व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे। कॅनोपी व्यवस्थापन म्हणजे काय? जे घड आपण ठेवलेले आहेत त्या घडांच्या पुढे पानांचा विस्तार असेल, त्या फुटींचा विस्तार असेल तर तो किती प्रमाणात आपण केला गेला पाहिजे। तर साधारण तो फुटींचा किंवा पानाचा विस्तार करत असताना आपल्या 2 बागेमधलं अंतर किती आहे हे पाहून, 2 ओळीमधलं अंतर किती आहे हे पाहून आपल्याला पानांची संख्या घडाच्या समोर तयार करणं गरजेचं आहे। कारण व्हरायटीनुसार मग लांब व्हरायटी असेल, गोल व्हरायटी असेल किंवा कलर व्हरायटी असेल तर जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीमध्ये आपल्याला पुढं मी सांगणार आहे की थिनिंग करते वेळेस मण्यांची संख्या किती राहिली पाहिजे किंवा घडाचा आकार कसा राहिला पाहिजे। पण त्याच्या अगोदर आपल्याला कॅनोपी करून घेणं किंवा शेंडा स्टॉपिंग करणं ह्या 2 गोष्टी आपल्याला सर्वात महत्त्वाच्या आहेत। कारण या परिस्थितीमध्ये आपण बघतो की आपण जर बघितलं तर घडाच्या पुढं आपल्या 2 ओळीमधलं अंतर जर 8 फूट असेल तर साधारण व्हरायटीनुसार आपल्याला कमीत कमी 12 ते 14 पानं व्हरायटीनुसार आपल्याला त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे। 8पेक्षा काही भागामध्ये सोलापूरचा भाग असेल किंवा कर्नाटकची काही बॉर्डर भाग असतील तर तिथं 10 फुटाचं अंतर ठेवलं जातं। तर अशा ठिकाणी अगदी 17-18 पानं आपल्याला त्या ठिकाणी घडाच्या समोर असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला त्या घडामध्ये विस्तार चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल। घडामध्ये असलेल्या मण्यांचं पोषण हे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकेल। तर ह्या बेसिक गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। तर हा शेंडा वाढत असणे किंवा शेंडा कमी असणे याच्यासाठी हे कशावरती आपण काम केलं गेलं पाहिजे? तर साधारण आम्ही ज्यावेळेला एक्सपोर्टचे शेतकरी असतील किंवा लोकलचे शेतकरी असतील की ज्या शेतकऱ्यांच्या सोबत काम करतो, अशा ठिकाणी साधारण 23 ते 25 दिवसाच्या दरम्यान PTOL ॲनालिसिस जर आपण केलं तर भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्येवरती आपल्याला उपाययोजना चांगल्या पद्धतीने करता येतात किंवा फुलोऱ्यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत की त्या समस्येवरती आपल्याला नियोजन हे चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं। आणि त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं की PTOL ॲनालिसिसनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण केलं की जर नायट्रोजन जास्त होत असेल तर त्या ठिकाणी सुरुवातीला फॉस्फरस पोटॅश लेवल वाढवणं, कंट्रोल ठेवणं की ज्या माध्यमातून फुलोऱ्यामध्ये होणारे गळ ही चांगल्या पद्धतीने कंट्रोल ठेवता येऊ शकेल। त्याचबरोबर बऱ्याचशा प्लॉटमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता किंवा पानं पिवळी पडलेली समस्या ही दिसून येते किंवा जशी जमीन असेल त्या जमिनीच्या गुणधर्मानुसार आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या आपल्याला त्यामध्ये दिसून येतात की ज्यामध्ये चुनखडी जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये फेरस देऊनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पानं ही पिवळी पडलेली दिसतात। हे साधारण 25 दिवसाच्या नंतर ही आपल्याला परिस्थिती जाणवायला चालू होत असते। तर ही परिस्थिती का होते? तर आपल्या जमिनीमध्ये
संतुलित अन्नद्रव्याचा बॅलन्स जर नसेल तर आपल्याला ह्या समस्या दिसून येतात. आणि संतुलित अन्नद्रव्याचा बॅलन्स आहे का नाही हे तपासण्यासाठी आपण केलेलं माती परीक्षण असेल, माती परीक्षणानुसार दिलेले खतांचे डोस असतील, त्या डोसनुसार त्या झाडाने किती प्रमाणात तो खत आपटेक केलेलं आहे हे पाहणं आणि त्याच्यानुसार अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण एक घटक हा दुसऱ्या घटकाला मारक असतो किंवा एकमेकावरती हे अन्नद्रव्याचे घटक बॅलन्स करत असतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर मॅग्नेशियम आपल्या प्लॉटमध्ये जर जास्त झालं तर पोटॅशची कमतरता ही आपल्याला त्या ठिकाणी जाणवू शकते, किंवा नायट्रोजन जास्त झाला तर पोटॅश आपल्याला कमी पडू शकतो. म्हणजेच काय तर बरेचसे अन्नद्रव्याची कमतरता जर आपल्या प्लॉटमध्ये असेल तर वेगवेगळे रोगसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतात किंवा रोग नियंत्रणात राहू शकत नाहीत. म्हणून आपल्याला 25 ते 35 दिवस हे फ्लावरिंगच्या अगोदर असणाऱ्या ज्या समस्या आहेत किंवा फुलोऱ्यामध्ये येणाऱ्या समस्या आहेत त्या समस्येचं व्यवस्थापन जर चांगलं करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पिट्युअल ॲनालिसिसनुसार काम करणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला या येणाऱ्या समस्या आहेत ह्या समस्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या जमिनीचं व्यवस्थापन, आपल्या जमिनीमधले वापसा कंडिशन, पाणी व्यवस्थापन ह्या 2 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं किंवा समजून घेऊन जर आपण त्या ठिकाणी काम केलं तर नक्की आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा करून घेता येऊ शकेल. आपलं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करता येऊ शकेल. साधारण जर आपण पाहिलं तर 25 ते 35 दिवसाची परिस्थितीमध्ये स्टेप बाय स्टेप आपण जाऊ की पाणी व्यवस्थापन करत असताना हे आपल्याला जमिनीचं वापसा कंडिशन पाहून आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कलर व्हरायटी असेल, व्हाईट व्हरायटी असेल, इलॉंगेटेड व्हरायटी असेल, बेदाण्यासाठी प्लॉट असतील तर ह्या स्टेजमध्ये साधारण 10 दिवसाच्या स्टेजमध्ये चालू परिस्थितीमध्ये दुपारचं टेम्परेचर हे वाढताना आपल्याला दिसतं. आणि ज्या प्लॉट हे 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान असतील किंवा 25 ते 60 दिवसाच्या दरम्यान असतील अशा ठिकाणी पाण्याची गरज ही त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते. तर अशा स्टेजमध्ये पाणी रेग्युलरपेक्षा पाणी जादा देत असताना त्या झाडाची भूक किती आहे, आपल्या जमिनीची वापसा कंडिशन किती दिवसांनी येते, जमिनीचा प्रकार कोणता आहे, चुनखडी जमीन आहे, हलकी जमीन आहे, भारी जमीन आहे, काळी जमीन आहे, क्षारपड जमीन आहे, हा जमिनीचा प्रकार बघून किंवा आपल्या जमिनीचं माती परीक्षण बघून पाणी हे किती दिलं गेलं पाहिजे की जेणेकरून ती जमीन ही वापसा कंडिशनवरती ठेवता येऊ शकेल, हे नियोजन आपण सर्वात महत्त्वाचं करणं गरजेचं आहे. आम्ही बऱ्याचशा प्लॉटमध्ये वाळवा साईट असेल किंवा नदी साईडचा जो एरिया असेल की ज्या भागामध्ये द्राक्ष बाग आपल्याला त्या ठिकाणी दिसते की अशा प्लॉटमध्ये बऱ्याचशा ठिकाणी शेंड्याची वाढ ही जास्त होताना दिसून येत नाही. तर अशा ठिकाणी फक्त कोणत्याही अन्नद्रव्यापेक्षा जर पाण्याचं संतुलन जर व्यवस्थित असेल तर नॅचरली शेंड्याची वाढ ही चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकते. कारण मुळांची वाढ ही चांगल्या पद्धतीने करायची असेल तर बेसिक आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन चांगलं असणं गरजेचं आहे. जमिनीमध्ये जर वापसा कंडिशन चांगली असेल तर व्हाईट रूट झोन हा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलप होईल. आणि जर व्हाईट रूट झोन चांगला असेल तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी आपटेकसुद्धा चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. आणि ज्या ठिकाणी शेंडा वाढत नाही अशा ठिकाणी शेंडा वाढण्यासाठी हे नियोजन हे खतांच्या अगोदर जर झालं तर आपल्याला पाणी व्यवस्थापन जर झालं तर नक्कीच शेंड्याची वाढ ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकेल. त्याचनुसार मुळांच्या वाढीच्या बाबतीमध्ये जो पाणी विषय आहे तो फ्लावरिंगच्या दरम्यानचा सर्वात महत्त्वाचा पाणी विषय आहे की जो पाणी नियोजन करत असताना जे प्लॉट हे साधारण 35 ते 45 दिवसाच्या दरम्यान असतील अशा ठिकाणी पाणी नियोजन करत असताना फुलोऱ्यामध्ये प्लॉट आल्यानंतर पाणी देत असताना हे पाणी शक्यतो सकाळी 10 ते 11च्या दरम्यान जर आपण पाणी दिलं तर त्या पाण्याचं बाष्पीभवन न होता किंवा पाण्याचं जास्तीत जास्त बाष्पीभवन न होता आपल्याला ते पाणी जमिनीमध्ये सुकलं जाईल किंवा जमिनीमध्येच मुळांच्यापर्यंत पोचलं जाईल इतपतच पाणी ह्या 10 दिवसाच्या दरम्यान देणं योग्य वाटतं. जर आपण दुपारनंतर फुलोऱ्यामध्ये जर पाणी दिलं साधारण 12-1-2च्या नंतर जर पाणी दिलं आणि त्या पाण्याचं इव्हॅपोरेशन किंवा बाष्पीभवन जर जमिनीतून झालं तर ते पाणी सकाळी आपण फुलोऱ्यामध्ये असणाऱ्या घडामध्ये जर सकाळी लवकर गेलो तर त्या फुलोऱ्यामध्ये दव तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग त्यामध्ये जर धुकं किंवा दव असेल किंवा काही प्लॉट अजून 10 ते 12 दिवसाच्या दरम्यान फ्लॉवरिंगमध्ये येणारे असतील तर अशा प्लॉटमध्ये सुद्धा ही स्ट्रॅटेजी जर आपण राबवली तर आपल्याला त्याचे फायदे दिसून येतील. एखाद्या वेळेस पाणी बऱ्याचशा ठिकाणी लाईटची समस्या असते की त्या ठिकाणी पाणी देता येऊ शकत नाही, सकाळचं पाणी देता येऊ शकत नाही. तर अशा ठिकाणी आपण 1 ते 2 दिवस पाणी जर आपण लेट केलं तरी चालेल, पण त्या ठिकाणी
दुपारनंतर किंवा सायंकाळच्या वेळेस जर पाणी दिलं तर नक्की आपल्याला फ्लोऱ्यामध्ये दव तयार होतं आणि दव तयार झाल्यामुळे ते दव जर जास्त वेळ टिकून राहिलं तर आपल्याला त्या समस्या, कुजीच्या समस्या ह्या त्या ठिकाणी दिसू शकतात किंवा गळीची समस्या ही त्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात वाढू शकते. तर हे पाणी नियोजन फुलोऱ्यामध्ये सुद्धा वापसा कंडिशन पाहूनच आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. पाणी देत असताना नॅचरली पाण्याचा ट्रेस जर दिला तर नॅचरली गळ होण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा फायदा हा चांगल्या पद्धतीने करता येतो. बऱ्याचशा ठिकाणी नॅचरली गळ होत नाही, तर ती नॅचरली गळ कशी करावी ह्यासाठी बरेचसे लोकांचे प्रश्न असतात. तर हा सर्वात महत्त्वाचा आहे की आपल्याला आपल्या बागेचा नॅचरल ट्रेस हा कितपत दिला गेला पाहिजे की जेणेकरून नॅचरली गळ करता येऊ शकेल. तर साधारण 50% फ्लावरिंगच्या नंतर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये 30% सेटिंग होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. 70% नॅचरली गळ ही जर पाण्याचा ताण देऊन जर आपण केली, हवामानामध्ये स्वच्छ वातावरण असेल आणि अशा वातावरणामध्ये जर आपण पाण्याचा ट्रेस देऊन जर 70% गळ करून घेतली तर त्या प्लॉटमध्ये इलॉंगेशन चांगल्या पद्धतीने भेटतं. थिनिंगचा खर्च आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येऊ शकतो. म्हणून सर्वात सोपी स्ट्रॅटेजी आहे ते म्हणजे पाण्याचा ट्रेस देऊन आपल्याला गळ करून घेणं. काही ठिकाणी पाणी जास्त झाल्यामुळं अगदी 100% सेटिंगच्या अवस्थेमध्ये गळ होताना दिसते किंवा त्या ठिकाणी पूर्णपणे टिचकी मारल्यानंतर गळ आपल्याला झालेली दिसून येते. तर यासाठी आपल्याला फ्लावरिंगमधलं पाणी नियोजन हे सर्वात महत्त्वाचं आहे. फ्लावरिंगच्यामध्ये 2 समस्या असतात. काही भागामध्ये, काही प्लॉटमध्ये अजिबात गळ होत नाही आणि काही प्लॉटमध्ये अतिशय जास्त गळ होते. तर साठी सुद्धा एक सर्वात महत्त्वाचं पाणी हा विषय हा सर्वात महत्त्वाचा आहे. तर त्या दृष्टीनं पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. अन्नद्रव्याचं व्यवस्थापन गळीच्या बाबतीमध्ये कसं करायचं किंवा रोग व्यवस्थापन कसं करायचं हे मी पुढं सांगणार आहे. तर ह्या गोष्टी पाणी व्यवस्थापनामध्ये गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर जो सेटिंग झाल्यानंतर 45 ते 60 दिवसाचा परिस्थिती आहे की ज्यावेळेस आपण GAचं शेड्यूल आपण त्या ठिकाणी चालू असतं की GAचे स्प्रे चालू असतात किंवा हँड चालू असेल, तर अशा पिरियडमध्ये आपल्याला त्या संजीवक दिल्यानंतर त्या झाडाचं ॲब्सॉर्प्शन वाढलं जातं. मुळाकडून पाणी घेण्याची कॅपॅसिटी वाढली जाते, सूर्यप्रकाश वाढला जातो, घडाच्या पुढं पानांची संख्या वाढलेली असते, पानाची साईज वाढलेली असते आणि अशा ठिकाणी पानातून होणारं पाण्याचं उत्सर्जन हे सुद्धा त्या ठिकाणी वाढलेलं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फुलोरा अवस्था संपल्यानंतर ज्यावेळेस GAचे स्प्रे चालू होतात अशा स्टेजमध्ये आपण त्या ठिकाणी पाणी ही रेग्युलरपेक्षा पाठीमागं जो देत होतो 35-45 दिवसाच्या अगोदर जे देत होतो त्याच्यापेक्षा पाण्याची गरज वाढलेली असते. त्यामुळं तिथं पाणी वाढवून देणं, पण वाढवून देत असतानासुद्धा आपल्या जमिनीची कोणती स्टेजमध्ये जमीन आहे, कोणत्या प्रतीची जमीन आहे हे पाहून आपल्याला पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. हलकी जमीन असेल तर तुम्हाला बिग इरिगेशन त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकेल. म्हणजे भारी जमीन असेल किंवा चुनखडयुक्त जमीन असेल तर अशा ठिकाणी बिग इरिगेशन म्हणजे मोठं पाणी एकाच वेळेला 2, 3, 4 तास पाणी देऊन आपल्याला 7 ते 8 दिवसाचा वापसा कंडिशन येईपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी वेट करणं गरजेचं आहे. हलकी जमीन असेल तर 2 ते 3 दिवसाच्या दरम्यान जो प्रत्येक जमिनीचा जेवढा वॉटर टेबल आहे तेवढा तो भरून आपल्याला वापसा कंडिशन येईपर्यंत किंवा जमिनीतला मॉइश्चर कंडिशन जे पिकाच्या आपटेकसाठी आपल्याला 40% मॉइश्चर कंडिशन येईपर्यंत जर आपण पाण्याचं नियोजन जर केलं तर आपल्याला मण्यांची साईज असेल किंवा मण्यांची ग्रोथ असेल, पानाकडून होणारं फोटोसिंथेसिस असेल की ज्या प्रकाश संश्लेषणाची क्रिया की ज्या माध्यमातून आपल्याला अन्नद्रव्याचं पचन हे चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल, साईज चांगल्या पद्धतीने वाढवता येऊ शकेल, GAचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतील किंवा सिस्टेमिक फंगीसाईड आपण जर त्या ठिकाणी टाकत असेल तर सिस्टेमिक फंगीसाईडचे रिझल्ट हे चांगले मिळतील आणि रूट झोन हा आपला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ॲक्टिव्ह राहण्यासाठी पाणी व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या हातामध्ये आहेत तोपर्यंत करणं गरजेचं आहे. जर अचानक पाऊस पडला तर आपण त्या ठिकाणी निचरा प्रणाली म्हणजे जर एखादा मोठा पाऊस झाला किंवा बऱ्याचशा ठिकाणी आता हवामानाच्या अंदाजामध्ये काही 4, 5, 6 तारखेनंतर पाऊस दाखवतो, पण अजून त्याला भरपूर वेळ आहे. जोपर्यंत आपल्याला 2 ते 3 दिवसाचा अंदाज येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती 100% विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे जर अचानक पाऊस पडला तर त्या ठिकाणी पाण्याचं निचरा चांगल्या पद्धतीनं होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही बऱ्याचशा प्लॉटमध्ये हे एप्रिलपासूनच बेड सिस्टम अशी तयार करून घेतली की जर जादा पाणी झालं तर त्या बेडमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे की ॲक्टिव्ह रूट झोनमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे, अशा स्टेजमध्ये काम करता येऊ शकेल असे बेड तयार करून घेतले.
आणि जर पाणी कमी पडत असेल तर तो वापसा कंडिशन त्या बेडमध्ये कंटिन्यू राहायला पाहिजे. अशा पद्धतीने ते बेड तयार असणं आपल्या जमिनीमध्ये हे सर्वात महत्त्वाचं आहे. जेणेकरून या पद्धतीनं 25 ते 60 दिवसामध्ये पाणी व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला क्वालिटीच्या बाबतीमध्ये करून घेता येऊ शकेल. त्याच्यानंतरचा विषय आहे तो अन्नद्रव्याचा व्यवस्थापन आणि रूट झोन व्यवस्थापन. आता अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करत असताना सर्वात महत्त्वाचं की बागेचा आपला व्हाईट रूट हा ॲक्टिव्ह असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. साधारण 25 दिवसापासून ते 60 दिवसापर्यंत आपल्याला वरच्या थरामध्ये म्हणजे जमिनीचा वरचा जो थर आहे साधारण 2, 3, 4 इंचाचा थर आहे. ह्या 3 ते 4 इंचाच्या थरामध्ये अगदी आपल्या हाताच्या बोटाने जरी माती साईडला सारली तरी व्हाईट रूट झोन आपल्याला तिथं ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. कारण ती जी सॉईल आहे ती सॉईल ही ॲक्टिव्ह सॉईल असते की त्या सॉईलमध्ये बॅक्टेरियल कल्चर हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं असतं. किंवा त्या जमिनीमध्ये जर आपण फर्टिलायझरचा वापर केला असेल, खतांचा वापर केला असेल तर तो खतांचा अपटेक होण्याच्या दृष्टीनं त्या स्टेजमधली जमीन ही चांगली ॲक्टिवेट राहणं गरजेचं असतं. आणि ज्या प्लॉटमध्ये 25 ते 60 दिवसाच्या दरम्यान जी जमीन ही त्या स्टेजमध्ये चांगली असेल, जमीन जिवंत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फुलोऱ्यामध्ये किंवा रोग नियंत्रणासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करता येतं. किंवा फुलोऱ्यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्येचं नियोजन चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. म्हणून फ्लावरिंग चालू होण्याच्या अगोदर म्हणजे साधारण 28 ते 32 दिवसाच्या दरम्यान मुळीकडे लक्ष असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी रूट झोन चांगला नसेल किंवा ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी असेल, शेणखताचा वापर कमी असेल किंवा जीवाणू कल्चर कमी असेल तर अशा ठिकाणी किंवा जमीन कॉम्पॅक्ट असेल तर अशा ठिकाणी मुळांची वाढ चांगली होताना आपल्याला दिसून येत नाही. किंवा पाणी जास्त होत असेल तरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मुळांची वाढ ही चांगल्या पद्धतीने दिसत नाही. तर अशा स्टेजमध्ये साधारण 28 ते 32 दिवसादरम्यान जर आपण मुळीकडे लक्ष देत असाल तर त्या ठिकाणी 2 पद्धतीनं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं पोटॅश ह्युमेट असेल त्याचा वापर करू शकतो. किंवा आपल्याला त्या स्टेजमध्ये मायक्रोरायझाचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला तर आपल्याला त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीनं नक्कीच घेता येऊ शकतील. साधारण कोणत्या क्वालिटीचं पोटॅश ह्युमेट आहे याचा बघून आपल्याला ते 500 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो. किंवा मायक्रोरायझा जर तुमच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा साठा भरपूर असेल तर जमिनीतून किंवा पिट्युअल ॲनालिसिसनुसार आपल्याला फॉस्फरस पोटॅश जमिनीमध्ये जादा आहे पानामध्ये कमी आहे असं असेल तर त्या स्टेजमध्ये आपल्याला PSBच्या बॅक्टेरिया असतील, KSBच्या बॅक्टेरिया आणि मायक्रोरायझा याचं कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी जर दिलं तर आपल्याला फ्लावरिंगमध्ये येणाऱ्या समस्या ह्या त्या ठिकाणी कमी करता येऊ शकतील. त्याचबरोबर 23 ते 25 दिवसादरम्यान पिट्युअल ॲनालिसिसला दिल्यानंतर तो रिपोर्ट आपल्याला 5 ते 7 दिवसामध्ये आपल्या हातामध्ये येऊ शकतो. साधारण 28 ते 30 दिवसापर्यंत रिपोर्ट जर हातामध्ये आला आणि जर फ्लावरिंगमधल्या जर पोटॅश असेल, कॅल्शियम असेल, नायट्रोजन, फॉस्फरस आणि बोरॉन ह्या 5 ते 6 घटकांचा इम्बॅलन्स जर आपल्या प्लॉटमध्ये असेल तर आपल्याला आपल्या फ्लावरिंगमध्ये गळ ही जास्त प्रमाणात होऊ शकते. फ्लावरिंगमधल्या ह्या मेजर समस्या आहेत. गळ का होते किंवा कूज का होते याच्या जोपर्यंत आपण मुळाशी जात नाही तोपर्यंत आपल्याला त्या समस्या सॉल्व्ह करता येत नाही. जर आपल्या प्लॉटमध्ये नायट्रोजन जास्त असेल, शेंड्याची वाढ ही आपल्याला नागाच्या फणीसारखा शेंडा दिसत असेल तर त्या स्टेजमध्ये आपल्याला 2 ओळीचा शेंडा एकमेकाला मॅच होत असेल आणि घडाच्या पुढं जी सुरुवातीला मी सांगितलं पानांची संख्या जर त्या पद्धतीनं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शेंड्याचं स्टॉपिंग करून घेणं, डाळ मारून घेणं हे त्या अवस्थेमध्ये साधारण काही ठिकाणी 32व्या दिवशी स्टेज येते, काही ठिकाणी जादा नायट्रोजन असेल तर तो 28-29व्या दिवशी स्टेज येते आणि काही ठिकाणी 35-36व्या दिवशीसुद्धा ती स्टेज येते आणि काही प्लॉटमध्ये 40 दिवस झाले तरीसुद्धा शेंडा मारता येत नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्याला दोन्ही ओळीचा शेंडा हा जोपर्यंत वरच्या थरामध्ये मॅच होत नाही तोपर्यंत शेंडा मारण्यासाठी गडबड करू नये. किंवा जर शेंडा उभा असेल तरीसुद्धा आपल्याला शेंडा मारण्याची आवश्यकता नाही. तर फ्लावरिंगमध्ये नायट्रोजनचा बॅलन्स व्यवस्थित ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला नायट्रोजन किती प्रमाणात आहे, अमोनिकल नायट्रोजन किती प्रमाणात आहे. जर नायट्रोजन 1500 ppmपेक्षा जास्त असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मॉलिब्डेनमचा स्प्रे हा पण त्या ठिकाणी वापरू शकतो. किंवा कॅल्शियम बोरॉन कमी असेल तर आपल्याला त्या प्लॉटमध्ये कॅल्शियमचे स्प्रे, बोरॉनचे स्प्रे, चिलेटेड कॅल्शियम असेल, बोरॉन असेल याचे स्प्रे आपण लिटरला अर्धा ग्रॅम या प्रमाणात जर फ्लावरिंगच्या अगोदर दिले तर फ्लावरिंगमध्ये होणारी गळ ही आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकते. किंवा जर नायट्रोजन अतिरिक्त वाढत असेल तर तो कंट्रोल करण्याच्या दृष्टीनं आपल्याला
पोटॅशचे स्प्रे की जेणेकरून वाढलेल्या नायट्रोजनमुळं जी फिगर जास्त वाढते ते फिगरमुळं आपल्याला सुद्धा गळत जास्त होऊ शकते. तर अशा ठिकाणी पोटॅशियम शोनाईटचे स्प्रे असतील, पोटॅशचे स्प्रे असतील किंवा सायटोकायनिनचे स्प्रे जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला त्याचे रिझल्ट हे फुलोऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतील. फुलोऱ्यातली गळही कमी करण्यासाठी नक्की फायदा होऊ शकेल. त्याचबरोबर ज्या प्लॉटमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवत असेल, हे सर्व मी PTOLच्या आधारे जर आपण काम केलं तर नक्की परफेक्ट काम करता येऊ शकेल. जर आपल्या हातामध्ये PTOL नसेल तर आपण अंदाजे हे स्प्रे आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. त्यामध्ये खर्चसुद्धा आपला वाढू शकतो आणि त्याच्यामुळं इम्बॅलन्स अन्नद्रव्याचा सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो. तर अशा ठिकाणी आपल्याला जर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर त्या ठिकाणी मिक्स कॉम्बीचा स्प्रे जो मिक्स मायक्रोन्यूट्रन मार्केटमध्ये मिळतात त्याचा वापर आपण जर त्या ठिकाणी केला तर नक्कीच आपल्याला फायदा हा चांगल्या पद्धतीने त्याचा होऊ शकतो. मिक्स मायक्रोन्यूट्रनसोबत जर आपल्याला मॅग्नेशियम कमतरता असेल तर तो मॅग्नेशियमचा डोस आपण फवारणीच्या माध्यमातून तो कवर करण्याचा प्रयत्न करू शकतो. साधारण 2 ग्रॅम प्रति लिटर किंवा चिलेटेड कॉम्बी असेल तर 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासोबत आपण फवारणी जर घेतल्या, साधारण जास्त कमतरता असेल तर 2 स्प्रे, कमी कमतरता असेल तर 1 स्प्रे, हे आपण आपलं निरीक्षण कसं आहे हे पाहून आपण त्या ठिकाणी करू शकतो. किंवा जमिनीमध्ये रूट झोन चांगला असेल, वापसा कंडिशन चांगली असेल तर अशा परिस्थितीमध्ये जमिनीतून सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्याचं आपण ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी डोस ॲप्लिकेशन करू शकतो. त्याचबरोबर कॅल्शियम असेल, बोरॉन असेल, हे सुद्धा आपण ड्रिपच्या माध्यमातून गरजेनुसार आपण त्या ठिकाणी फ्लावरिंगच्या अगोदर जर दिलं तर आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील. किंवा जर काही प्लॉटमध्ये एक्स्ट्रा नायट्रोजन असेल तर अशा ठिकाणी आपल्याला एखादा डोस हा 05234 असेल किंवा 0620 ही ग्रेड आपण एक डोस आपण फ्लावरिंगच्या अगोदर म्हणजे 28 ते 35 दिवसाच्या दरम्यान जर दिली तर फॉस्फरस पोटॅश लेवल मेंटेन ठेवण्याच्या दृष्टीने फायदा होऊ शकेल. किंवा अतिरिक्त नायट्रोजन शेंडा जास्तच वाढत असेल, पोटॅश कमी असेल तर अशा ठिकाणी आपल्याला 0050 किंवा पोटॅशियम शोनाईट याचा जर आपण डोस दिला तर त्याचा नक्कीच बेनिफिट आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होताना दिसून येऊ शकेल. तर हे जे ॲप्लिकेशन द्यायचे आहेत हे आपले PTOL ॲनालिसिसनुसार ज्या लोकांना फ्लावरिंगमध्ये येणाऱ्या समस्या आहेत किंवा आपलं ऑब्झर्वेशन आपल्या प्लॉटमध्ये ज्या समस्या आहेत त्याच्यानुसार जर केलं तर नक्कीच आपल्याला त्याचं बेनिफिट चांगले घेता येऊ शकतील. आता फ्लावरिंगच्या नंतर जे इलॉंगेशनच्या बाबतीमध्ये इलॉंगेटेड व्हरायटी असतील तर अशा ठिकाणी वैयक्तिक माझा अनुभव किंवा आपल्या शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत की ज्या माध्यमातून इलॉंगेशन हे चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल. इलॉंगेशनच्या माध्यमातून काम करत असताना न्यूट्रिशन बॅलन्स हा सर्वात महत्त्वाचा आहे की त्या स्टेजमध्ये एकदा फ्लावरिंगनंतर आपण बाहेर पडलो तर फ्लावरिंगच्या बाहेर पडल्यानंतर GAचं शेड्यूल चालू होतं, पण त्या स्टेजमध्ये सुद्धा आपल्याला 45 दिवसाच्या नंतर बरेचसे लोक डोस टाकत असतात. 45 दिवसाच्या वेळेस पुन्हा एकदा PTOL ॲनालिसिस करणं हे गरजेचं आहे. बरेचसे लोक बेसल डोस टाकतात, ड्रिप ॲप्लिकेशन असतं. तर अशा स्टेजमध्ये आपल्याला PTOL ॲनालिसिसनुसार कोणते डोस टाकायचे हे ठरवणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये DAP असेल, 24-24-0 असेल, ज्या इलॉंगेटेड व्हरायटी आहेत अशा ठिकाणी 24-24-0चा डोस असेल किंवा यारामिला कॉम्प्लेक्स असतील किंवा मिक्स मायक्रोन्यूट्रन कॅचमिक्स सारखे मिक्स मायक्रोन्यूट्रन असतील, मॅग्नेशियम सल्फेट असेल तर याचा डोस आपण PTOL ॲनालिसिसनुसार 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान आपण त्या ठिकाणी नक्की टाकू शकतो. पण ज्या इलॉंगेटेड व्हरायटी आहे ती इलॉंगेशनसाठी आपल्याला ज्या प्लॉटमध्ये नायट्रोजन लेवल ही ज्या ठिकाणी वाढलेली असेल अशा प्लॉटमध्ये आपल्याला इलॉंगेशन हे चांगल्या पद्धतीनं वाढलेलं दिसून येतं. आणि त्यासाठी आपण एखादा डोस हा फवारणीच्या माध्यमातून GAच्या ॲप्लिकेशनसोबत वातावरण स्वच्छ असताना जर आपण नायट्रोजनचा डोस दिला तर नक्की चांगला फायदा होऊ शकेल. पण जर ढगाळ वातावरण किंवा पावसाचं वातावरण आपल्या परिसरामध्ये आपल्या प्लॉटच्या भोवती जर जाणवत असेल किंवा भविष्यामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये ढगाळ वातावरण होणार असेल, पावसाचं वातावरण होणार असेल तर अशा ठिकाणी नायट्रोजनचा वापर हे थांबवणं गरजेचं आहे. जर ढगाळ वातावरण असेल तर नॅचरली इलॉंगेशन चांगलं होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. हे वैयक्तिक माझ्या अनुभव आहेत किंवा शेतकऱ्यांचे आम्ही घेतलेले ट्रायल्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला इलॉंगेशन हे त्या ठिकाणी चांगलं घेता येऊ शकतं. ज्या दिवशी मशीनचे स्प्रे असतील किंवा डिपिंगचा हँड डिपिंग असेल त्या दिवशी जर आपण ॲप्लिकेशनमधून 19-19 असेल किंवा गरजेनुसार आपण युरियाचा वापर त्या पिरियड पुरता जर आपण त्या ठिकाणी दिला तर नक्कीच इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये आपल्याला त्याचा फायदा लांबी घेण्यासाठी चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकतो. त्याचबरोबर मिक्स मायक्रोन्यूट्रनचा डोस हा ड्रिपमधून लिक्विड मायक्रोन्यूट्रन असतील किंवा जे मार्केटमध्ये आपल्याला कॅचमिक्स DAP येतं किंवा
महाराष्ट्र शासन ग्रेड नंबर 1चे जे पावडर स्वरूपातली सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याचा वापर जर आपण एकरी 2 किलो हे ज्यावेळेला डिपिंग असेल किंवा डिपिंगचे स्प्रे आपण ज्यावेळेस देतो त्या दरम्यान जर आपण त्याचा वापर केला तर नक्की आपल्याला त्या घडावरचं ग्लेजिंग असेल, घडातला लुसलुशीतपणा असेल किंवा त्या स्टेजमध्ये आपटेक हा वाढलेला दिसतो, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला याचा फायदा नक्कीच चांगल्या पद्धतीने करून घेता येतो. साधारण पहिल्या डिपिंगचा स्प्रे असेल तर त्या दिवशी आपल्याला 19-19 मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे गरजेनुसार आपल्याला देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. जर त्या अवस्थेमध्ये फुलविक ॲसिड किंवा ॲमिनो ॲसिड जर स्वच्छ असेल तर त्या वातावरणामध्ये फुलविक ॲसिड, ॲमिनो ॲसिड याचा डोस जर आपण जमिनीतून दिला तर नक्कीच आपल्याला इलॉंगेशनसाठी आणि आपटेकसाठी मुळीचं कार्य चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी नक्की फायदा चांगल्या पद्धतीने करून घेता येतो. दुसऱ्या मशीनच्या डिपच्या वेळेस किंवा रिव्हर्स हँड डिपच्या वेळेस जर आपण त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन याचं ॲप्लिकेशन दिलं तर त्या ठिकाणी आपटेकसुद्धा वाढवू शकतो. कॅल्शियम लेवल चांगल्या पद्धतीने वाढते. नायट्रेट लेवल वाढल्यामुळे आपल्याला घड हे लुसलुशीत राहण्यासाठी सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो. इलॉंगेशनच्या बाबतीमध्ये चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतो. पण हे करत असताना कॅल्शियम नायट्रेट देत असताना आपल्या प्लॉटमधली नायट्रोजन लेवल ही किती प्रमाणात आहे हे पाहून आपल्याला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी 45 दिवसाचा पिटोल रिपोर्ट हा जर आपल्यासोबत असेल तर आपण त्या ठिकाणी नक्की चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला 1261 असेल किंवा 1744 ही जी ग्रेड आहे ही ग्रेड आपण तिसऱ्या मशीन डिपच्या वेळेस किंवा ज्याला आपण रिव्हर्स डिपिंगचा स्प्रे म्हणतो त्या स्प्रेच्या दरम्यान जर आपण याचं ॲप्लिकेशन केलं आणि त्याच्यासोबत त्याच पाण्यासोबत जर आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केला आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटचा जर वापर केला तर आपल्याला त्या बागेतली काळोखी ही चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकते. रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. जर आपण बेसल डोस टाकत असाल तर ही वॉटर सोल्युबल खतं किंवा ड्रिपमधून देणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये असतील, मॅग्नेशियम सल्फेट असेल, NPK असेल याचा डोस आपण कमी ठेवला तरी चालेल. किंवा जर बेसल डोस देत नसेल तर आपण याचा डोस आपण त्या ठिकाणी गरजेनुसार पिकाच्या अवस्थेनुसार आणि झाडाच्या कमतरतेनुसार जर तो ठरवला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकेल. तर हे झालं अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये. हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना यामध्ये सुद्धा जमिनीचं व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचं आहे. जमीन वापसा कंडिशनवरती ठेवणं, पाण्याचे गरजेनुसार पाणी देणं ह्या जर 2 गोष्टी केल्या तर अन्नद्रव्य व्यवस्थापन हे चांगलं होतं. कारण या 25 ते 60 दिवसादरम्यान ही पानं ॲक्टिव्ह चांगले असतात. 25 ते 60 दिवसामध्ये ज्यावेळेला GH स्प्रे चालू असतात किंवा पानाची साईज ही साधारण 80 स्क्वेअर सेंटीमीटरपासून ते 120 स्क्वेअर सेंटीमीटरपर्यंतचं जर पान असेल तर त्या पानामध्ये तयार होणारं अन्नद्रव्य हे चांगल्या पद्धतीने तयार होतं. तर प्रकाश संश्लेषण हे चांगलं तयार होत असतं. मिळणारा सूर्यप्रकाश, जमिनीमध्ये असणारे अन्नद्रव्य, जमिनीमध्ये असणारं पाणी याचा संयुक्त पद्धतीनं जर योग्य पद्धतीनं त्या झाडाकडून जर वापर झाला तर आपल्या झाडामध्ये वाढणारं स्टोरेज चांगल्या पद्धतीने वाढेल. GAमध्ये जे आपण बायोस्टिम्युलंट वापरतो किंवा हार्मोन्स झाडामधले आहेत ते हार्मोन्स हे नॅचरली वाढण्यासाठी आपल्याला झाड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करेल की जेणेकरून आपल्याला बायोस्टिम्युलंटवरती होणारा खर्च हा त्या ठिकाणी कमी करता येऊ शकेल आणि आपल्याला एक द्राक्षामध्ये चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकेल. ज्या ठिकाणी गोल व्हरायटी आहेत, कलर व्हरायटी आहेत या ठिकाणी नायट्रोजन लेवल ही त्या ठिकाणी वाढवण्याची अजिबात गरज नाही. फक्त इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये जिथं आपल्याला पॉईंट चांगला घ्यायचा असेल, लांबी चांगली घ्यायची असेल तरच त्या ठिकाणी आपल्याला त्याचे वापर हा आपल्याला गरजेचा आहे. अन्यथा इतर ठिकाणी आपण वापर त्याचा कमी केला किंवा गरजेनुसार केला तर आपल्याला त्याचा फायदा नक्की घेता येऊ शकेल. त्याचबरोबर या अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनामध्ये जर आपल्याला जमिनीमध्ये भरपूर आहे, झाडामध्ये भरपूर आहे तर अशा ठिकाणी आपल्याला बायो फर्टिलायझरचा वापरसुद्धा आपण स्लरीच्या माध्यमातून जर केला किंवा जिथं जमीन खराब असेल, चुनखडयुक्त जमीन आहे किंवा क्षारपट जमीन आहे की ज्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य लवकर आपटेक होत नाहीत तर अशा जमिनीमध्ये आपण कल्चरचा वापर म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतील, पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतील, मायकोरायझा असेल, झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतील तर याचा वापर आपण तर त्या ठिकाणी केला तर नक्कीच आपल्याला फायदा हा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करून घेता येऊ शकेल. तर हे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं आपल्याकडं असलेलं जमिनीचं परीक्षण आणि त्याच्यानुसार आपल्याकडं असलेलं
PTOL ॲनालिसिस यानुसार जर आपण करून घेतलं तर नक्की आपल्याला त्याचा फायदा हा चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकेल. साधारण हे झालं अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनामध्ये. महत्त्वाचा विषय तो म्हणजे GAचं शेड्यूल कशा पद्धतीने ठेवलं गेलं पाहिजे. तर GAचं शेड्यूल ठरवत असताना प्री ब्लूममध्ये GA हा देत असताना प्रत्येक व्हरायटीसाठी वेगळ्या पद्धतीनं GAचं ॲप्लिकेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. आता GAचं ॲप्लिकेशन कसं केलं गेलं पाहिजे तर मी सांगली परिसरातील शेतकऱ्याकडे सर्वात जास्त इलॉंगेटेड व्हरायटी दिसते. त्याच्या खालोखाल नाशिक एरियामध्ये दिसते. त्याच्या खालोखाल आपल्याला सोलापूर एरियामध्ये दिसते. सोलापूरचे प्लॉट हे लेट असतात. तर त्या दृष्टीने नाशिक आणि सांगली परिसरामध्ये जर आपण बघितलं किंवा फलटण बारामती भागातली बऱ्याचशा ठिकाणी सुपर सोनाका, RK, SSN, अनुष्का ह्या व्हरायटी दिसतील किंवा ब्लॅकमध्ये सरिता, कृष्णा, ज्योतीसारखी व्हरायटी असेल. तर ह्या व्हरायटींना GA देत असताना आपल्याला GAचं प्रमाण हे वाढवावं लागतं. कारण GA दोन पद्धतीने काम करतो. प्री ब्लूममध्ये आपल्याला GA देत असताना घडाचा सांगाडा तयार करण्याच्या दृष्टीनं, पाकळीतलं अंतर वाढवण्याच्या दृष्टीनं प्री ब्लूममधला GA हा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर दुसरा GA जो देतो ते म्हणजे इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये फ्लावरिंगच्या दरम्यान GAचं ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे. आता ह्या इलॉंगेटेड व्हरायटी ज्या सांगितल्या की ह्या इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये सुपर सोनाका आणि गोविंद ह्या ज्या दोन व्हरायटी आहेत की ह्या दोन व्हरायटीमध्ये GAचा वापर हा इतर इलॉंगेटेड व्हरायटीपेक्षा कमी करावा लागतो किंवा कमी GA लागतो. कारण ह्याची फिगर जास्त आहे, व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आहे, नॅचरली नायट्रोजन जास्त प्रमाणात घेतं, पानाची साईज मोठी होते. त्यामुळं आपल्याला ह्या व्हरायटीमध्ये GAचा वापर कमी करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा ठिकाणी 25 दिवसाच्या अगोदर म्हणजे फेल फूट काढल्यानंतर 2 दिवसामध्ये म्हणजे 18 ते 20 दिवस असेल किंवा 18 ते 22व्या दिवशी गरजेनुसार घडाचा सांगाडा तयार करण्यासाठी किंवा पांढऱ्यामधून हिरव्यामध्ये घड येत असताना एखादा 5 ते 10 ppmच्या दरम्यानचा स्प्रे, काही ठिकाणी 5 ppm असेल, काही ठिकाणी 7 ppm असेल, काही ठिकाणी 10 ppm असेल. ज्या ठिकाणी गोळी घडातून वाचलेले घड असतील त्यांना मजबूत करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी एखादा स्प्रे 5 ते 7 ppmपर्यंतचा देऊ शकतो व्हरायटीनुसार. जर जुन्या व्हरायटी इलॉंगेटेड व्हरायटी असतील किंवा गोल व्हरायटी असतील, कलर व्हरायटी असतील तर त्या ठिकाणी 7 ते 10 ppmचा स्प्रे आपण 18 ते 22च्या दिवसादरम्यान देऊ शकतो. पण प्री ब्लूमचा डिपिंग हे करत असताना आम्ही गेले 2 वर्षामध्ये जे बदललेल्या वातावरणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी फ्लावरिंगमध्ये गळ आणि कुजीचं समस्या ही सर्वात जास्त झाली. धुकं पडत असेल, दव पडत असेल, फ्लावरिंगमध्ये अचानक पडणारा पाऊस असेल तर ह्यामुळं होणारी किंवा होणारी कूच ही जर थांबवायची असेल तर आम्हाला जे प्रॅक्टिकली अनुभव भेटले त्या प्रॅक्टिकली अनुभवामध्ये जर 27-28व्या दिवशी जर आपण हँड डिप केलं तर त्या ठिकाणी त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. हँड डिपमध्ये व्हरायटी पाहून म्हणजे सुपर सोनाका असेल तर साधारण 7 ppmपर्यंतचा GA किंवा माणिकचमन, साधी सोनाका, RK, SSN व्हरायटी असेल तर साधारण 12 ते 15 ppmचा GA याचा वापर आपण त्या ठिकाणी हँड डिपला जर केला तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. किंवा जर हँड डिपिंग शक्य नसेल तर आपण त्या ठिकाणी स्प्रेसुद्धा त्या ठिकाणी टाकू शकतो. हा स्प्रे घेत असताना GAच्या सोबत गरज असेल तरच बायोस्टिम्युलंटचा वापर करा, अन्यथा कोणतेही बायोस्टिम्युलंट न वापरता फक्त चिलेटेड झिंक याचा वापर आपण जरी केला तरी त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतील. पण GA द्यायच्या अगोदर 1 दिवस आपण चिलेटेड कॅल्शियम अर्धा ग्रॅम, बोरॉन अर्धा ग्रॅम याचा जर स्प्रे घेतला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी GA देत असताना GAच्या पाण्याचा pH हा 4.5 ते 5.5 या दरम्यान जर घेतला तर आपल्याला GAचे रिझल्ट चांगले मिळतील. याच्यामध्ये जर झाडामध्ये स्टोरेज नसेल, रूट झोन ॲक्टिव्ह नसेल, घडाची साईज अतिशय लहान असेल तर त्या ठिकाणी आयरेससारखं बायोस्टिम्युलंटचा वापर करा. लिटरला अर्धा मिली या प्रमाणात जर वापर केला तर पाकीतलं अंतर साईज ही चांगली वाढवण्यासाठी फायदा करता येऊ शकेल. जर 28 दिवसानंतर पुढं 10 ते 12 दिवसादरम्यान जर पावसाची शक्यता असेल किंवा धुकं दव जास्त पडण्याची शक्यता आपल्याला दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या डीपमध्ये किंवा त्या स्प्रेमध्ये ब्रॅसिनोलाइड्स याचा वापर साधारण करत असताना 100 लिटरला 10 ते 15 मिलीपर्यंत जर वापर केला तर आपल्याला फ्लावरिंगमधली गळ किंवा कूज हे थांबवण्यासाठी आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी घेता येऊ शकतील. हे प्रॅक्टिकली अनुभव आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यामध्ये हे घेतलेले. तर या दृष्टीनं त्या ठिकाणी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्याकडं असं दिसून आलं की घडांची संख्या ही बऱ्याचशा ठिकाणी कमी दिसते. SSN असेल, सुपर सोनाका असेल, काही ठिकाणी थॉम्सन असेल तर अशा ठिकाणी आपल्याला जर घडांची संख्या कमी असेल, अगदी आम्ही माझे वैयक्तिक अनुभव असे आहेत की काही ठिकाणी
8, 10, 12 घड सुपरसारख्या व्हरायटीमध्ये दिसत असतात आणि त्या ठिकाणी कोणीतरी येऊन सांगते की प्लॉट फेल जाईल, प्लॉट खर्च करायला परवडत नाही. पण अशा प्लॉटमध्ये सुद्धा जर आपण हँडडीप घेतलं, 28व्या दिवशी जर हँडडीप घेतलं आणि ते घडाची साईज, पाकीतलं अंतर जर व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने केलं आणि अगदी 4 इंचापर्यंतचा किंवा आपल्या एका टिचीच्या मापाचा घड किंवा कात्रीच्या साईजचा आकाराचा घड जर आपण त्या फ्लावरिंगपर्यंतच्या दरम्यान जर आपण वाढवून घेतला, तर आपल्याला त्या घडाचं वजन किंवा त्या घडामध्ये असणाऱ्या मण्यांची संख्या ही चांगल्या पद्धतीने तयार केली तरीसुद्धा आपण प्लॉट सोडून देण्यापेक्षा त्या प्लॉटवरती केलेला खर्च, एप्रिल छाटणीवरती केलेला खर्च, त्याचबरोबर ऑक्टोबर छाटणीनंतर केलेला खर्च हा जर वसूल झाला तरीसुद्धा आपल्याला पुढच्या वर्षी ती बाग ही चांगल्या पद्धतीने सांभाळता येऊ शकते. म्हणून कमीत कमी घड हे 8, 10, 12, 15पर्यंत जरी घड असतील तरी ते प्लॉट न सोडता कमी खर्चामध्ये कसे सांभाळता येतील हे जर प्लॅनिंग केलं तर नक्कीच आपल्याला पुढच्या वर्षीसाठी बाग ही चांगल्या पद्धतीनं तयार करता येऊ शकते. तर अशा ठिकाणी हँडडीप हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे की त्या ठिकाणी टॉनिकचा खर्च असेल, बायोस्टिम्युलंटचा खर्च असेल, जीएचा खर्च असेल, हा कमी करून आपल्याला त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घेता येऊ शकतील. त्याचबरोबर संजीवकांचा दुसरा स्टेज येते ते म्हणजे फ्लावरिंगमध्ये. आता यामध्ये जर घडांची स्टेज नॅचरली चांगले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा 27-28व्या दिवशी जीए वापरत असताना तो कमी करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा व्हरायटीमध्ये निघताना घड चांगले निघतात किंवा एप्रिलमधलं काम चांगलं असेल तर घड मजबूत असतील तर त्या ठिकाणी अगदी 5 ppm 7 ppmचे सुपर सोनाका असेल तर 5 ते 7 ppmचा जरी एक स्प्रे दिला तरी सफिशियंट होतं. किंवा जर घडाचा आकार तुमचा जर सुरुवातीलाच म्हणजे 27-28व्या दिवशी जर 3 ते 4 इंचापेक्षा मोठा असेल तर त्या ठिकाणी तो जीए नाही दिला तरीसुद्धा चालेल की जेणेकरून 50% फ्लावरिंगनंतर इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये आपल्याला घडाची साईज मोठी असेल तर त्या ठिकाणी जीए वापरता येऊ शकेल आणि जादा जीए झाल्यामुळं किंवा जादा संयोग झाल्यामुळं होणारं नुकसान हे आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येऊ शकेल. तर याबरोबरच आपल्याला फ्लावरिंगमधलं जीएचं नियोजन हे इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये काम करत असताना साधारण इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये 4 स्टेजेस ह्या सर्वात महत्त्वाच्या आहेत. 25% फ्लावरिंग, 50% फ्लावरिंग, 75% फ्लावरिंग आणि 100% सेटिंग अवस्था. तर ह्या व्हरायटीमध्ये काम करत असताना इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये मग ती लांब कलरमधली असेल किंवा व्हाईटमधली व्हरायटी असेल तर ह्या व्हरायटीमध्ये काम करत असताना साधारण घडाची साईज जास्त असेल तर घडाची साईज, पाकीतलं अंतर मजबूत असेल, चांगला असेल तर डायरेक्ट 50-75% पासून पुढं जीए चालू करा. याच्यासाठी ऑब्झर्वेशन हे सर्वात महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन आणि प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतात. त्यासाठी आपल्या ऑब्झर्वेशन हे सर्वात महत्त्वाचे आहे. माझ्या प्रॅक्टिकलनुसार जर घडाची साईज लहान असेल तर गरजेनुसार आपण 25% फ्लावरिंगमध्ये सुपर सोनाका ही व्हरायटी सोडून बाकीच्या व्हरायटीच्या दृष्टीनं मी थोडंसं एक्सप्लेन करतो. सुपर सोनाका सोडून साधी सोनाका असेल, आरके असेल, SSN असेल, माणिकचमन असेल, ज्योती असेल, कृष्णा असेल, सरिता सीडलेस व्हरायटी असेल, ज्या इलॉंगेटेड व्हरायटी आहेत या व्हरायटीमध्ये काम करत असताना 25% फ्लावरिंगला 10 ppm, 50% फ्लावरिंगला 10 ppm जीए, त्यानंतर 75% फ्लावरिंगला 15 ppm जीए, त्याच्यानंतर 100% सेटिंग अवस्था ही साधारण 15 ते 20 ppm जीए हे आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तर यामध्ये माझं कॉम्बिनेशन जे असतं ज्याच्यामध्ये मला रिझल्ट चांगले मिळाले ते मी थोडक्यात सांगतो. पहिला जीए 25% देत असताना जीए सोबत ॲलेटचा वापर केला, जे पोटॅशियम सॉल्ट ऑफ एल फॉस्फेटल ॲल्युमिना हे फंगीसाईड येतं की ज्याच्यामध्ये pH कंट्रोल करण्याची काय आवश्यकता नसते. ॲलेट आणि जीएचा स्प्रे दिल्यामुळं जो फ्लावरिंगमध्ये जो डाउनीचा प्रादुर्भाव आपल्याला भविष्यामध्ये दिसतो तर तो कंट्रोल करण्याच्या दृष्टीनं फॉस्फरस गटातलं हे मोलिक्यूल चांगल्या पद्धतीनं काम करेल. दुसरा स्प्रे 50% फ्लावरिंगमधला जो स्प्रे आहे तो 50% फ्लावरिंगमधला स्प्रे देत असताना त्यामध्ये जीए 10 ppm, त्याच्यासोबत साधारण 1261 500 ते 600 ग्रॅम प्रति एकर, त्याच्यासोबत ॲमिनो ॲसिड किंवा फॉलिक ॲसिड याचं कॉम्बिनेशन असणारं पायलटसारखं जनरल टॉनिक. अतिशय महागडं टॉनिक त्या ठिकाणी वापरण्याची गरज नाही. साधारण 1 मिली, साधारण एकरी 400 ते 500 मिलीपर्यंत त्याचा वापर केला तर आपल्याला नॅचरली आणि नॅचरल सेटिंग होण्याच्या दृष्टीनं हा स्प्रे आपल्याला चांगला काम करेल. यामध्ये सुद्धा pH मेंटेन करण्याचं कोणते औषध टाकण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही. त्याच्यानंतर तिसरा स्प्रे 75% फ्लावरिंगच्या दरम्यानचा जो स्प्रे आहे त्या स्प्रेमध्ये गरजेनुसार 10 ते 15 ppmचा जीए, त्याच्यासोबत आपल्याला चिलेटेड कॅल्शियम अर्धा ग्रॅम,
बोरॉन अर्धा ग्रॅम याचं कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी टाकलं तर आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शियम बोरॉनची उपलब्धता चांगली मिळते, देठाची मजबूती चांगली मिळते. गळकुजीसाठी 75%ला जर कॅल्शियम बोरॉनचा स्प्रे गेले तर आपल्याला अतिरिक्त गळ त्या ठिकाणी होणार नाही. सेटिंगसाठी आपल्याला चांगलं काम करता येऊ शकेल. 100% सेटिंग अवस्था आणि 90 ते 100च्या स्टेजमध्ये जर धुकं दव असेल तर या ठिकाणी सर्वात जास्त गळ किंवा कूज ही त्या ठिकाणी होताना दिसून येते किंवा ज्याला आपण मरकी कूज म्हणतो, वाळलेली कूज म्हणतो, असं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. तर त्या स्टेजमध्ये आपल्याला जर GA लवकर बसला साधारण किंवा GA जास्त गेला तर आपल्याला ते डायरेक्ट सेटिंगमध्ये रूपांतर होतं. इलॉंगेटेड व्हरायटी असेल तर त्या स्टेजमध्ये 15 ते 20 ppm GA. त्याच्यासोबत आपल्याला pH मेंटेन करणार कोणतंही pH बॅलन्सर आपण त्या ठिकाणी एक वापरू शकतो. त्याचं प्रमाण मार्केटमधलं बघून आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. अर्धा मिली ते 1 मिली किंवा जे प्रमाण असेल ते आपण एकच pH बॅलन्सर हे कंटिन्युअस न वापरता आलटून पालटून वापरले तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले घेता येऊ शकतील. त्याच्याबरोबर गरज असेल, झाडामध्ये स्टोरेज नसेल, इलॉंगेशनसाठी आपल्याला IRA सारखं बायोस्टिम्युलंट हे अर्धा मिली प्रति लिटर म्हणजे एकरी 250 ते 300 मिली याचा वापर जर त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक हे अर्धा ग्रॅमनी म्हणजे साधारण 150 ते 200 ग्रॅम जर आपण प्रति एकरसाठी वापर केला तर सेटिंग हे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मजबूत करता येऊ शकेल. आता सुपर सोनाकाची व्हरायटी असेल तर ह्या व्हरायटीसाठी साधारण पहिला GA जर झाडांची साईज जास्त असेल तर 25%चा GA न देता डायरेक्ट 50% पासून चालू करा किंवा जिथं झाडाची साईज चांगली झाली असेल तर 70-75% फ्लावरिंगपासून जरी 2 स्प्रे दिले तरी त्या ठिकाणी त्या व्हरायटीमध्ये इलॉंगेशन आपल्याला चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकतं. साधारण या पद्धतीनं फ्लावरिंगमधल्या GAचं व्यवस्थापन जर आपण चांगल्या पद्धतीने केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला GAचं ॲप्लिकेशन करत असताना जर हँडीप करायचं असेल म्हणजे ज्या ठिकाणी झाडांची संख्या कमी असेल तर 100% फ्लावरिंगचा स्प्रे झाल्यानंतर आपण 2 दिवसानंतर हँडीप करू शकतो किंवा 100% सेटिंग अवस्था म्हणजे ज्या वेळेस मण्यांच्या वरती कॅप असते ती कॅप ज्या वेळेला ग्लासमध्ये जर तो घड बुडवला तर त्या 100% कॅप ह्या ग्लासमध्ये येतील. अशा अवस्थेमध्ये जर घडांची संख्या कमी असताना हँडीप केलं तर त्याचं इलॉंगेशन हे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकेल. त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. जर हँडीप घ्यायचं नसेल तर गहू आकाराचा स्टेजमध्ये मण्याची साईज झाली, गहू असेल किंवा तांदूळ असेल या आकाराच्या मण्याची साईज झाल्यानंतर जर आपण मशीनचे स्प्रे चालू केले तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. साधारण पहिला मशीन स्प्रे हा आपल्याला स्टेजनुसार 43 ते 47 दिवसादरम्यान हा येऊ शकतो. तर 100% सेटिंग झाल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आपल्याला ही स्टेज येते. ह्या स्टेजमध्ये आपण व्हरायटीनुसार GA मशीन लो व्हॉल्यूम स्प्रेमध्ये वापर करू शकतो. लो व्हॉल्यूममध्ये चिमा असेल, ESS असेल, मित्रासारखे ब्लोअर असतील तर त्याच्या माध्यमातून काम करू शकतो किंवा ज्या लोकांना शेतकऱ्यांना प्रॅक्टिस चांगले असेल, अनुभव चांगले असतील, निरीक्षण चांगलं असेल अशा लोकांनी साध्या ब्लोअरच्या माध्यमातून किंवा गन पाईपनीसुद्धा GA वापरून आपल्याला त्याचे रिझल्ट हे चांगले करता येऊ शकतील. त्यासाठी अनुभव आणि प्रॅक्टिस ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहिला मशीन स्प्रे देत असताना त्यामध्ये आपल्याला GA व्हरायटीनुसार 25 ते 30 ग्रॅम जर सुपर सोनाका असेल तर 25 ग्रॅम GA पर एकर हा GA ठरवत असतानासुद्धा आपल्या एका एकरमध्ये असणारी झाडांची संख्या जर झाडांची संख्या जास्त असेल, लोड जास्त असेल तर GA वाढवा. झाडांची संख्या कमी असेल ते काही ठिकाणी 8x5 अंतर असतं, काही ठिकाणी 7x4 अंतर असतं, काही ठिकाणी 6x4 असेल, काही ठिकाणी 9x4 अंतर असेल. तर एका एकरमध्ये किती झाडांची संख्या बसते, झाडांची संख्या जास्त असेल, लोड जास्त असेल तर थोडं GA त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे. जर झाडांची संख्या कमी असेल तर आपल्याला GA कमी करणं किंवा झाडं भरपूर आहेत पण झाडांची संख्या कमी आहे अशा ठिकाणीसुद्धा आपल्याला GA कमी करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा ठिकाणी एकरी 1 ग्रॅमच्या GAचा स्प्रे वापरला जातो पण त्या ठिकाणी झाडाची संख्या हे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी केलं जाऊ शकत नाही. म्हणून अशा ठिकाणी आपल्याला GAच्या वापरामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आपल्या प्लॉटनुसार ते वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला योग्य व्यवस्थापन करणं आपल्याला तिथं गरजेचं आहे. साधारण पहिल्या मशीन स्प्रेमध्ये 25 ते 30 ग्रॅम GA जर सुपर सोनाका गोविंद असेल तर 25 ग्रॅम GA, इतर व्हरायटी असतील तर 30 ग्रॅमपर्यंत GA आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. दुसरा स्प्रेमध्ये पुन्हा 25 ते 30 ग्रॅम GA, तिसऱ्या स्प्रेमध्ये 28 ते 32 ग्रॅमपर्यंतचा GA आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि चौथ्या स्प्रेला परत 25 ते 30 ग्रॅमपर्यंतचा GA जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर इलॉंगेशन हे चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतं. आता पहिल्या 2 स्प्रेमध्ये इलॉंगेटेड व्हरायटी असेल
तर पहिल्या 2 स्प्रेमध्ये इंडोल ॲसिटिक ॲसिड हे 10 ppmचा वापर आपण पहिल्या स्प्रेमध्ये करू शकतो, की ज्यामध्ये लांबी चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल. गरज असेल, झाडामध्ये स्टोरेज चांगला असेल, पानांची संख्या चांगली असेल, वातावरण स्वच्छ असेल, तर आपल्याला नॅचरली ज्यांचे प्रॅक्टिस चांगले आहेत तर तिथं कुठलंही बायोस्टिम्युलंट न वापरता इंडोल ॲसिटिक ॲसिड आणि GAचा वापर करून, चिलेटेड झिंकचा वापर करून आपल्याला इलॉंगेशन चांगलं घेता येतं. पण झाडातलं स्टोरेज कमी असेल, घडांची संख्या जास्त आहे, कॅनोपी व्यवस्थापन नसेल, तर अशा ठिकाणी आपल्याला एखाद्या चांगल्या बायोस्टिम्युलंटचं जसं आयरेसचं रिकमेंडेशन आम्ही करतो त्या पद्धतीने इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये चा वापर एकरी 900 मिली किंवा हँडीप असेल तर लिटरला 1.5 मिली या प्रमाणात जर वापर केला तर एकसारखं इलॉंगेशन आपल्याला तिथं चांगलं मिळतं. इलॉंगेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला बऱ्याचशा समस्या येतात की व्हेरिएशन येतं, शॉर्ट बेरीज समस्या येते. तर शॉर्ट बेरीज किंवा इलॉंगेशन न भेटणं व्हेरिएशनसाठी आपल्याला फ्लॉवरिंगमधला जो GAचा शेड्यूल आहे, हे GAचा शेड्यूल आणि पाण्याचा ताण मग सांगितल्या पद्धतीने जर योग्य पद्धतीने झाला तर नॅचरल ग्रोथ चांगले होतो, शॉर्ट बेरीज जळून जाते आणि आपल्याला एकसारखं मण्यांची संख्या घेता येऊ शकेल. ज्या ठिकाणी सेटिंग जास्त होतं अशा ठिकाणी पहिला मशीनचा स्प्रे झाल्यानंतर दुसऱ्या मशीनच्या स्प्रेच्या दरम्यान आपल्याला थिनिंग करून घेणं, त्याचबरोबर जे झाडावरती असणारे घड बावर मांडव असेल तर ते घड खाली आणून घेणं, GAच्या दुसऱ्या स्प्रेमध्ये त्या स्प्रेला चांगल्या पद्धतीने कव्हरेज कसं बसेल याचं नियोजन जर आपण त्या ठिकाणी केलं तर नक्की आपल्याला फायदा चांगल्या पद्धतीने करून घेता येऊ शकेल. किंवा थिनिंग जर लवकर करून घेतलं, जेवढं थिनिंग लवकर होईल तेवढं इलॉंगेशन चांगलं मिळेल. थिनिंग करत असताना सुद्धा आपल्याला एक्सपोर्ट मार्केट करायचं आहे, लोकल मार्केट करायचं आहे, हे पाहून आपल्याला घडामध्ये मण्यांची संख्या मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिला मशीनचा स्प्रे झाल्यानंतर आपल्याला थिनिंग करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी साईज जास्त असेल अशा ठिकाणी आपल्याला मण्यांची संख्या कमी ठेवणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी मण्याची साईज लहान असेल म्हणजे साधारण 13 mm पासून ते 16 mm 17 mm पर्यंत मण्यांची साईज असेल तर अशा ठिकाणी आपल्याला 130 ते 140 150 मण्यांची संख्या आपण घडाच्या साईजनुसार ठेवू शकतो. ज्या ठिकाणी राऊंड व्हरायटी आहे, ब्लॅक व्हरायटी, जिथं जम्बोसारखी व्हरायटी असेल, मामा पर्पलसारखी व्हरायटी असेल अशा ठिकाणी साधारण 70-80 मणी आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. थॉम्सन व्हरायटी असेल, शरद सिडलेसारखी व्हरायटी असेल तर अशा ठिकाणी आपल्याला साधारण 80 ते 130 मण्यांची संख्या आपण या घडामध्ये जर ठेवली तर त्या घडाचं पोषण हे चांगल्या पद्धतीनं त्या पानांच्याकडून करून घेता येऊ शकतं. त्याचे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतील. तर बायोस्टिम्युलंटच्या बाबतीमध्ये किंवा CPPच्या बाबतीमध्ये वापर करत असताना झाडामधलं स्टोरेज, रूट झोन किती ॲक्टिव्ह आहे, त्याला दिलेलं अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं आहे हे पाहून आपल्याला करणं सर्वात महत्त्वाचं आहे. जर झाड सशक्त असेल, रसरशीत भरलेलं असेल तर कमीत कमी बायोस्टिम्युलंट किंवा CPPचा वापर करा की ज्या माध्यमातून त्याचे साईड इफेक्ट होणार नाहीत आणि आपल्या चांगल्या चवीची द्राक्षे ही आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतील. चांगल्या चवीची द्राक्षे जर घ्यायची असतील तर कमीत कमी बायोस्टिम्युलंटचा वापर करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं आमच्या प्रॅक्टिसमध्ये इलॉंगेटेड व्हरायटी असेल तर पहिल्या आणि तिसऱ्या मशीनच्या स्प्रेमध्ये आपण आयरेसचा वापर करतो. त्यानंतर दुसऱ्या आणि चौथ्या मशीनच्या स्प्रेमध्ये रेस्कोरचा वापर करतो. SSN सारखी व्हरायटी असेल की ज्या ठिकाणी SSN RK सारखी व्हरायटी असेल ज्या ठिकाणी उकड्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो तर अशा ठिकाणी CPPU किंवा ब्रासिनोस्टेरॉइडचा वापर हा तिसऱ्या किंवा चौथ्या स्प्रेमध्ये कमीत कमी वापर करा, जेणेकरून आपल्याला बर्निंग किंवा उकड्याची समस्या ही जास्त जाणवणार नाही. साधारण 100 ते 150 मिली प्रति एकर या प्रमाणात CPPU किंवा 100 ते 150 मिली गरजेनुसार ब्रासिनोलॉइड्स किती पर्सेंटेजचं आहे हे बघून आपण जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला या व्हरायटीमध्ये, कारण हे जी स्टेज येते ती साधारण 20 नोव्हेंबरच्या नंतर किंवा डिसेंबरमध्ये लेट प्लॉटमध्ये येते आणि अशा स्टेजमध्ये पाणी उतरण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये आपल्याला उकड्याची समस्या, वातावरणामध्ये सावलीमध्ये घड असतानासुद्धा ही समस्या दिसून येते. तर त्या दृष्टीनं आपल्याला ही काळजी जर त्या ठिकाणी घेतली तर आपल्याला त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी घेता येऊ शकतील. त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला GAचं स्प्रे चालू झाले की घड कडक येण्याची समस्या जास्त जाणवते किंवा घडाला हात लावला की मणी मोडण्याची समस्या जाणवते. हे कलर व्हरायटीमध्ये दिसतं, ब्लॅक व्हरायटीमध्ये किंवा व्हाईट व्हरायटीमध्ये सुद्धा ही आपल्याला जाणून येतं. किंवा घडाचा देठ हा जाड झालेला दिसतो. जे घड अगदी ब्लोअरच्या समोर असतील त्या घडाला जर GA कंटिन्यू जास्त बसत असेल, बुरशीनाशक जास्त बसत असतील, फॉस्फरस लेवल त्या घडावरती जे न्यूट्रिशन आपण फवारलेले आहेत त्या घडावरती फॉस्फरस लेवल जर जास्त प्रमाणात जात असेल, फवारले गेले असेल तर आपल्याला त्या घडाचे देठ, जे ब्लोअरच्या समोर येणारे घड आहेत तिथं घडाचा देठ किंवा मण्याचा देठ हा जाड झालेला आपल्याला दिसतो.
येतो. ज्या ठिकाणी पीएच मेंटेन करण्यासाठी एकच औषध सातत्यानं वापरलं असेल, सायट्रिक ॲसिड असेल, युरिया असेल किंवा इतर पीएच बॅलन्सर असतील, हे सातत्यानं वापरत गेले असाल तर आपल्याला त्या ठिकाणी घडाचे देठ हे जाड झालेले दिसून येतात. तर हे कंट्रोल ठेवायचं असेल तर स्प्रे कव्हरेज चांगल्या पद्धतीने होणं, स्प्रे ड्रॉपलेट साईज लहान असणं, ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला ज्या पिट्युअल ॲनालिसिसमध्ये जर आपल्या प्लॉटमध्ये कॅल्शियमच्या तुलनेमध्ये फॉस्फरस लेवल ही जर जास्त असेल तरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घड कडक येतात. आणि हे जर कंट्रोल ठेवायचं असेल तर आपल्याला 45 दिवसानंतर पिट्युअल ॲनालिसिस हे सर्वात महत्त्वाचं आहे. ते पिट्युअल ॲनालिसिस बघून आपल्याला कॅल्शियम कोणतं वापरायचं हे सुद्धा ठरवणं गरजेचं आहे. शक्यतो सेटिंगनंतर आपल्याला कॅल्शियम वापरायचं असेल तर लिक्विड स्वरूपातला कॅल्शियमचा वापर, ऑक्साईड स्वरूपातलं कॅल्शियम जे मार्केटमध्ये ऑक्सिकॅल नावाने भेटतं त्याचा जर आपण अर्धा ते 1 मिली या प्रमाणात जर वापर केला तर लुसलुशीतपणा हा चांगल्या पद्धतीने घेता येतो. तेही गरजेनुसार आपल्याला त्या ठिकाणी पिट्युअल ॲनालिसिसनुसार जर वापर केला तर आपल्याला त्याचा फायदा हा चांगल्या पद्धतीने करून घेता येऊ शकेल. त्याचबरोबर बोरॉन असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील आणि NPKचा बॅलन्स हे साधनंसुद्धा तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे की जेणेकरून ह्या ज्या विकृती आहेत ह्या विकृती जर कमी करायच्या असतील तर आपल्याला पिट्युअल ॲनालिसिसनुसार जर आपण त्या ठिकाणी काम केलं तर नक्की विकृती आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येतील. काडी पांढरी पडणं असेल, काडीची मॅच्युरिटी असेल, पानांचं कार्य असेल, घड कडक येण्याची असेल, क्रॅकिंगची समस्या असेल, नेक्रोसिस समस्या असेल, ह्या ज्या विकृती आहेत ह्या विकृती आपल्याला फक्त अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर चांगलं केलं तर नक्की आपल्याला ह्या सॉल्व्ह करता येऊ शकते. तर साधारण हे GAच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये थोडक्यात मी आपल्यासमोर विश्लेषण केलं. त्याच्यानंतर जे डिसीज रोग नियंत्रण किंवा कीड नियंत्रण थोडक्यात सांगतो कारण हा विषय बऱ्याचशा ठिकाणी क्लिअर झाला असेल. तर त्या दृष्टीनं जे माझं प्रॅक्टिस आहे की फ्लावरिंगमध्ये आपल्याला जे रोग येतात किंवा 25 ते 60 दिवसादरम्यान जे रोग येतात त्या रोगाच्या दरम्यान जिथं डाउनी मिल्ड्यूचा अटॅक भरपूर असेल, तो डाउनी मिल्ड्यू कंट्रोल होत नसेल तर आपल्याला कमी खर्चामध्ये चांगलं नियंत्रण जर करायचं असेल, जर डाउनी आलेलं असेल तर त्या ठिकाणी एकतर क्लोरीन डायऑक्साईड हा सॅनिटायझरचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. CLOG नावाने जे मार्केटमध्ये मिळतं त्याचा वापर जर ज्या ठिकाणी डाउनी दिसत असेल किंवा भुरी दिसत असेल तर त्या दरम्यान जर आपण केला तर नक्की आपल्याला कंट्रोल चांगल्या पद्धतीने भेटेल. कव्हरेज चांगलं असणं हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरा आपल्याला फ्लावरिंगच्या अगोदर जर फॉस्फेट गटातली बुरशीनाशकं जर आपण त्या ठिकाणी डाउनीच्या आणि करप्याच्या बाबतीमध्ये जर वापर केला, कॉन्टॅक्ट थेरीच्या माध्यमातून वापर करत असताना या गटातल्या औषधासोबत पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड जे मार्केटमध्ये आयलॉक नावाने भेटतं किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ॲसिड जे पावडर स्वरूपामध्ये येतं त्याचा सोबत जर आपण कॉन्टॅक्ट फंगिसाईड जर आपण वापर केला तर आपल्याला करपा आणि डाउनीचं नियंत्रण हे पहिल्या 25 ते 35 दिवसापर्यंत चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतं. फ्लावरिंगमधला डाउनी किंवा फ्लावरिंगमध्ये जर वातावरण खराब झालं तर तो डाउनी आपल्याला पाणी उतरण्याच्या स्टेजमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाणवू शकतो. म्हणून फ्लावरिंगमध्ये सुद्धा आपल्याला एकतर लो रिस्कमधली बुरशीनाशकं ही चांगली जाणं गरजेचं आहे, ज्यामध्ये डायमिथोमार्प असेल, इप्रोव्हॅलिकार्ब असेल, मॅन्डिप्रोपॅमिड घटक असणारे औषधं असतील याचा वापर करू शकतो किंवा पोटॅशियम फॉस्फेट गटामध्ये एल फॉस्फेटल ॲल्युमिना किंवा फ्ल्युओपिकोलाइड हा घटक असणारे औषधं जर आपण फ्लावरिंगमध्ये वापर केला तर आपल्याला भविष्यामध्ये सिस्टेमिक पद्धतीनं औषध असल्यामुळे भविष्यामध्ये डाउनीचं नियंत्रण करणं सोपं जाऊ शकेल. तर ही सिस्टेमिक औषधं वापरत असताना वातावरण स्वच्छ असताना किंवा हवा खेळते असताना कॅनोपीमध्ये कव्हरेज चांगलं बसेल अशा दृष्टीने जर ही फवारणी केली तर फ्लावरिंगमधला डाउनी जो घडावरती असणारा डाउनी नंतर जो दिसतो तो आत्ता आपल्याला कंट्रोल करण्यासाठी नक्की फायदा होऊ शकेल. पण या औषधांचा वापर करत असताना जर आपला प्लॉट एक्सपोर्ट असेल, चायना किंवा रशियासाठी असेल तर त्याचे PHI MRL पाहून आपण वापर करणं फॉस्फेट ग्रुप तिथं फायदेशीर आहे. दुसरी गोष्ट की जर बायोपेस्टिसाईडमध्ये वापर करायचा असेल तर आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो. बायोपेस्टिसाईडच्या माध्यमातून ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, ॲम्पिलोमायसिस, बॅसिलस या बुरशीनाशकांचा वापर जर करायचा असेल तर ट्रायकोसुडो याचं जर कल्चर तयार केलं, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, गूळ, डाळीचं पीठ आणि ताक याचं कल्चर तयार करून जर ते ठेवलं आणि फ्लावरिंगमध्ये जर त्याचा वापर केला, फ्लावरिंगपासून पुढं वापर केला, ड्रिपमधून त्याचा वापर केला तर साधारण आपल्याला रेसिड्यू मॉनिटरिंगसाठी सुद्धा त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. साधारण ट्रायको 5 लिटर, सुडो 5 लिटर, गूळ 3 किलो, डाळीचं पीठ 3 किलो आणि पाणी 30 लिटर
आणि ताक 10 लिटर या पद्धतीने 50 लिटरचं कल्चर जर तयार केलं तर फ्लॉवरिंगनंतर प्रति एकरासाठी 10 दिवसातून एकदा 10 लिटर ड्रीपमधून आणि फवारणीतून 100 लिटर पाण्याला 1 लिटर असा जर वापर केला तर आपल्याला बुरशीनाशकावरती होणारा खर्च आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येऊ शकतो. त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात. त्याचबरोबर भुरीच्या बाबतीमध्ये काम करायचं असेल तर ज्या ठिकाणी भुरी जाणवत असेल तर आलेली भुरी कंट्रोल करायची असेल तर क्लोरीन डायऑक्साईडचा वापर हा आपल्याला CLOGचा वापर नक्कीच फायदेशीर ठरेल. किंवा भुरी येऊ नये म्हणून काम करायचं असेल तर इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये पहिल्या 30 दिवसाच्या अगोदर ट्रायझोल गटातली बुरशीनाशकं ज्यामध्ये टेबिकोनॅझोल घटक असणारे औषधं असतील त्याचा वापर कॉन्टॅक्ट फंगिसाईडसोबत आपण करू शकतो. किंवा सिलिकॉनयुक्त औषधासोबत जर केला तरीसुद्धा आपल्याला होणारी कूज किंवा गळ याच्यासाठी रिस्क कमी करता येऊ शकते, रिझल्ट चांगले घेता येऊ शकतील. किंवा इतर ट्रायझोल गटातली बुरशीनाशकंसुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. पण जिथे इलॉंगेटेड व्हरायटी अशा ठिकाणी सेटिंगनंतर शक्यतो इलॉंगेटेड व्हरायटीमध्ये ट्रायझोल ग्रुपचा वापर कमी करा. मग त्या ठिकाणी ट्रायझोल ग्रुप सोडून ज्या भुरीची औषधं आहेत ज्यामध्ये मेट्रोफेनॉलसारखी घटक असणारे औषधं, पायरेक्लोस्ट्रोबिलिन्स गटातले औषधं याचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला तर पॉईंटला कोणतीही अडचण न येता आपल्याला इलॉंगेशन चांगलं मिळेल, भुरीचं रिझल्ट चांगले मिळतील. त्याचबरोबर सेटिंग झाल्यानंतर सल्फर, पोटॅशियम बायकार्बोनेट याचा वापर जर केला तरीसुद्धा आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील. किंवा फ्लावरिंगमध्ये आपल्याला कायटोसान घटक असणारी आपल्याला औषधं, कायटोसान ऑलिगोसॅकराइड्स हा घटक असणारे औषधं जे मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध होतात त्याचा आणि ट्रायकोडर्मा याचा वापर फ्लावरिंगच्या दरम्यान GAच्या मधल्या स्प्रेमध्ये जे GAचे स्प्रे असतात त्याच्या दरम्यान जर आपण त्याचा वापर केला तर नक्की आपल्याला गळकूज ही कंट्रोल ठेवण्यासाठी त्या ठिकाणी फायदा करता येऊ शकेल. तर हे रोगाच्या संदर्भामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर किडीच्या संदर्भामध्ये फ्लावरिंगमध्ये आपल्याला थ्रिप्स आणि अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसून येतो. तर त्या ठिकाणी PHI बघून कीटकनाशकांचा वापर करता येऊ शकेल. साधारण सेटिंगच्या अगोदर जर आपल्याला फ्लावरिंगच्या अगोदर लॅम्ब्डासायलोथ्रिनचा वापर एखादा स्प्रे आपण त्या ठिकाणी करू शकतो. किंवा फिप्रोनिलचा स्प्रे आपण PHI बघून त्या ठिकाणी वापर करू शकतो. साधारण 35 ते 45 दिवसादरम्यान 2 स्प्रे आपण स्पिनोसाइडचे वापर करू शकतो किंवा डेलिगेटचे यापैकी एक स्प्रे आपण त्या ठिकाणी रिकमेंडेशन करू शकतो. किंवा त्या ठिकाणी थ्रिप्स आणि अळीच्या बाबतीमध्ये आपल्याला वापरता येऊ शकेल. गरजेनुसार गरज असेल तर त्या ठिकाणी बेनिवाचा वापर PHI MRL बघून आपण त्या ठिकाणी थ्रिप्सच्या बाबतीमध्ये जर केला तर आपल्याला त्याचे रिझल्ट हे चांगल्या पद्धतीने मिळतील. बायोपेस्टिसाईडमध्ये बरेचसे बायोलॉजिकल म्हणजे ज्याला आपण ऑर्गॅनिक कीटकनाशक म्हणतो याचा वापर फक्त प्रत्येकाने ऑब्झर्वेशन बघून त्या औषधाची क्वालिटी बघूनच करणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये बरेचसे ऑर्गॅनिक औषधं आहेत. लोकलसाठी वापरायचं असेल तर आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतो. पण एक्सपोर्टला असेल तर रेस्टोरेंट फ्रीमध्ये काम करत असताना शक्यतो त्याचा ॲनालिसिस रिपोर्ट आपल्याकडे असतील, बॅच टू बॅच असेल तरच त्याचा वापर करा, अन्यथा ते थोडंसं धोकादायक आपल्याला होऊ शकतं. लोकलच्या प्लॉटसाठी आपण वापरू शकतो. पण सेटिंग झाल्यानंतर जर निंबोळी अर्क किंवा करंज तेलाचा अर्क असणारी कीटकनाशकं जास्त प्रमाणात गेली तरीसुद्धा आपल्याला मण्यावरती बरंचसं स्कॉर्चिंग आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतं. तर त्या दृष्टीनं ही योग्य ती काळजी घेतली तर आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट हे चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतील. तर या पद्धतीनं थोडक्यामध्ये हे विषय मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वात महत्त्वाचा जो फ्लावरिंगमधले GAचे स्प्रेसाठी जे मी पाणी सांगितलं नाही तर एकरी 400 लिटरच्या हिशोबाने ते GAचे स्प्रे जाणं गरजेचं आहे. 10 ppm म्हणजे 4 ग्रॅम गरजेनुसार किंवा 15 ppm म्हणजे 6 ग्रॅम GA, 20 ppm म्हणजे साधारण 8 ते 9 ग्रॅम GA. मग तुमची झाडाची संख्या बघून त्यामध्ये 1 ते 2 ग्रॅम GA कमी जास्त आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याचे रिझल्ट किंवा साईड इफेक्ट आपल्याला काही त्या ठिकाणी होणार नाहीत. तर या पद्धतीनं थोडक्यात माझा विषय जो दिलेला होता तो क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर काय आपल्या समस्या असतील किंवा शंका असतील तर त्या शंका आपण आपल्या माध्यमातून आपल्याला त्या सॉल्व्ह करता येऊ शकतील. तर सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.